नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. ओम नमः शिवाय. तर हे बघू शकते, आज आपण मसाला पुरी बनवणार आहोत. त्यासाठी मी तर 2-4 चम्मच रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ टाकलेलं आहे. बघू शकता. आता चवीनुसार नमक टाकते मी त्यामध्ये पिठामध्ये. तर चवीनुसार नमक टाकलेलं आहे. तर आता थोडंसं मी तेल टाकणार आहे, कारण आपली पुरी एकदम छान नरम होईल, खाण्यासाठी चविष्ट लागेल. आता चुरून एका साईडला ठेवून टाकते पिठाला मी. इथं बघू शकता तुम्ही मटर घेतलेलं आहे, 1.5 वाटी मटर आहेत. तर फ्रेश मटर छान हिरवेगार आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मी. बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला सर्व थोडे थोडे काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात टाकून. बघू शकता मी थोडे थोडे टाकते हाताने. तर इकडे मसाला घेतलेला आहे मी. 4-5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 7-8 थोडं जास्तीचा लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत. तर ते सर्व मिक्सरमधून काढणार आहोत आपण. हे बघा, इथं हिरवे मटर टाकलेले आहेत. तर हे सगळं मिक्सरमधून काढणार आहोत आपण. इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 माप तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे, कारण आपला मसाला खाण्यासाठी चविष्ट होईल आणि एकच नंबर पुरी लागेल ना, त्यासाठी थोडंसं टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे हिरवा ठेसा आहे, सर्व काही मिक्सरमधून काढलेला. आता एकजीव करून घेते मी. तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा, खूप छान होते मसाला पुरी आपल्या वाटाण्याची. खूप खायला एकच नंबर लागते. एक वेळेस नक्की करून बघा तुम्ही. मुलं तर अगदी आवडीनं खातील. हे बघा, काढलेलं आहे मी थोडं जाड सर्वांनाचं. तर तेलामध्ये बघू शकता मी हळद पावडर टाकून घेते. छान कळलेलं आहे मिरचं आपलं. तर त्यामध्ये हळद पावडर टाकल्यानंतर आता नमक टाकते चवीनुसार. बघू शकता तुम्ही. नमकसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने मी एकजीव करून घेते. छान एकजीव झालं ना, तर त्यामध्ये आपण मटर टाकणार आहोत तेलामध्ये. बघू शकता. थोडे जाडसर वाणाचे ठेवलेले आहेत, खाता वेळेस एकच नंबर लागतील ना, त्यासाठी. बघू शकता तुम्ही. एकदम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे, एकदम भाजी वाफून घ्यायची आपल्याला, जेणेकरून खायला चविष्ट लागेल. बघू शकता तुम्ही. याच्यावरती मी थोडं झाकण ठेवून आणखीन थोडा वेळ वाफून देते. छान अशी वाफली ना, भाजी मस्त लागते. हे बघा, छान वाफलेले आहे. रंगसुद्धा बदललेला आहे. बघू शकता. हे बघा, मस्त रंग हिरवागार आलेला आहे त्याला. ऑलरेडी हिरवी आहे तर तरी पण वाफल्यानंतर चेंज झालेला आहे रंग. बघू शकता तुम्ही. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि थंड करायला ठेवून टाकणार आहे साईडला. बघू शकता तुम्ही. एका प्लेटमध्ये काढून घेते मी. छान वाफलेले आहेत. इकडे मी पीठ मळून घेते. थोडंसं तेल टाकून थोडी जास्त मालिश केली ना, पुरी छान होईल. तर पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, त्याची वाटी करून घेतलेली आहे मी. आता त्यामध्ये मी भाजी केलेली आहे ना, ती भरणार आहे. आपण जसं पुरणपोळीचा गोळा करतो ना, तसं त्या साईजमध्ये किंवा मोदकमध्ये भरतो ना आपण, तसं. तर बघू शकता. असं मोदकसारखा करून गोल गोल त्यामध्ये हे पा असं वर आणून त्याला गोळा केलेला आहे मी. छान असं बघू शकते. सर्व असेच गोळे करून घेणार आहे मी. हे पा लाटून घेणार आहे हलकं हलकं. थोडंसं पीठ टाकलेलं आहे पोळीपाटावर. तर लाटून घेते मी. या साईजचे सर्व काही करून घेते मी. बघू शकता तुम्ही. असे करून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व. हे बघा, मी असे करून घेतलेले आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल तापायला ठेवले. तेल छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण पुऱ्या सोडणार आहोत, मसाला पुरी. हे पा छान सोडलं ना. आता पलटून घेणार आहोत आपण. चमच्या साहाय्याने थोडं दाबते मी, कारण पुरी फुगेल म्हणून. हे पहा, बघू शकता. मस्त असे खरपूस लाल रंग येजेपर्यंत आपल्याला आलटी पलटी मारणार आहोत आपण पुरीची, जेणेकरून खायला चव लागेल. कोणाला कडक आवडतात, कोणाला नरम, त्यानुसार करायचे. हे बघा, काटोकाट छान मस्त पुरी फुगलेली आहे. हे पहा, लाल लाल सोनेरी रंग आलेला आहे याचा. आता काढून घेते मी एका प्लेटमध्ये.
असं सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, हे पा टाकलेली आहे. हिला पण थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मी त्याला असं खालीवर करते ना, तर फुगल्या जातील आपली पुरी. हे पा फुगलेली आहे. आता पलटून घेते मी. हे पा पलटून घेतलेली आहे. छान असा लाल रंग आलेला आहे. हे बघा, हे मी पुरीचा पराठा केलेला आहे. याला थोडी जास्त मेहनत लागलेली आहे, बघू शकता. तर हे बघा, आपले पुऱ्या तळून रेडी आहेत खाण्यासाठी. मस्त लगे वटाणा पुरी आहे, मसाला पुरी म्हणू शकता तुम्ही. छान लगे, मुलं तरी अगदी आवडीनं खातील अशा प्रकारची करून दिल्या तर तुम्ही. बघू शकता. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघू शकता, मस्त रंग सुटलेला आहे. हे पहा, तुम्हाला तोडून पण दाखवते असं मोडून. बघू शकता मधात किती छान रंग आलेला आहे. काटोकाट मसालासुद्धा गेलेला आहे खाण्यासाठी.